हेलो गाइस, लॉ एजुकेशन यूट्यूब चैनल में आप सभी का स्वागत है। मैं आपका फ्रेंड गौरव। तो चलो आज हम देखेंगे इंडियन कॉन्स्टिट्यूशन का पार्ट 3, राइट टू इक्वलिटी, इक्वलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 40। तो फ्रेंड्स, आज मैं आपको मराठी में वीडियो लेके आया हूँ, क्योंकि पहले वीडियो हिंदी में की है, अभी मराठी में लेके आया हूँ, क्योंकि हमारे मराठी के भी दोस्त है, उनको भी देखने के लिए मराठी में व्हिडिओ लेके आलो। चला, आज मी तुम्हाला 3 लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करणार आहे डेफिनेशन, मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये। पहिले मी मराठी मध्ये करतोय, नंतर इंग्लिश, नंतर हिंदी। आर्टिकल 40 इक्वलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता। राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे समानता किंवा भारताच्या हद्दीतील कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही। म्हणजे राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे जे संरक्षण आहे, कायद्याने जे आपल्याला प्रोटेक्शन दिले, ते कोणत्याही प्रकारे नाकारणार नाही। मग कोणाच्या जातीवरून, कोणाच्या धर्मावरून, कोणाच्या पंथावरून ते नाकारू शकत नाही, कारण आर्टिकल 40 मध्ये आपल्याला इक्वॅलिटी दिलेले आहे। नंतर नेक्स्ट इंग्लिश, द स्टेट shall not deny to any person equality before the law or the equal protection of the laws within the territory of India। जर आपण बघायला गेलो तर भारतामध्ये अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ आहेत, पण जेव्हा कॉन्स्टिट्यूशन तयार झालं तर इक्वलिटी बिफोर लॉ आर्टिकल 40 ब्रिटिश मधून, इंग्लंड मधून, लॉ मधून थेअरी घेण्यात आली, आणि त्या थेअरीचा एकच उद्दिष्ट होतं की कायद्यापुढे प्रत्येक व्यक्तीला ही समान संधी दिली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती हा समानतेने वागला पाहिजे। आणि सरकारने प्रत्येकाला, मग तो एखादा व्यक्ती असू दे, जातीचा किंवा एखाद्या धर्माचा असू दे, त्याला इक्वल बिफोर केलं। नंतर हिंदी मध्ये, राज्य भारत के राज्य क्षेत्र में किसी व्यक्ति को कानून के समक्ष समानता सेवा, कानून के समान संरक्षण से वंचित नहीं करेगा। अभी हम देखेंगे ये कानून, मतलब ये आर्टिकल किस किस नागरिकों के लिए लागू है। देखो, विदेशी नागरिक असतील, नंतर भारतामधले नागरिक असतील, भारताच्या बाहेर जाऊन परत भारतात येणारे नागरिक असतील, आणि वेगवेगळ्या कंपन्या असतील, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक असतील, या सगळ्यांसाठी आर्टिकल 40 लागू असेल। आणि जेव्हा आर्टिकल 40चं व्हायलेन्स होईल त्यावेळेस प्रत्येकाला म्हणजे एक कायद्याने प्रोटेक्शन दिलेले की त्याच्या विरोधात अपील वगैरे आपण करू शकतो। त्यानंतर लँडमार्क केस आहे आर्टिकल 40 इक्वॅलिटीवर, केस लॉ इंदिरा सोनी बेसिस युनियन ऑफ इंडिया 1992। ही जर केस आपण बघायला गेलो तरी आरक्षणच्या मुद्द्यावर, रिझर्वेशनच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त प्रकारात लँडमार्क झाले, की तुम्ही नंतर नेक्स्ट टाइम डिटेल मध्ये बघा। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आर्टिकल 40 एक्सप्लेन केलेले, डेफिनेशन एक्सप्लेन केले, केस लॉ एक्सप्लेन केले। केस लॉ तुम्ही जाऊन चेक करू शकता, कारण आपल्याकडे टाइम खूप कमी आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम मी तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन। त्यामुळे थैंक यू, धन्यवाद। सब्सक्राइब करो और लाइक करो बेल आइकन दबाओ।